आमच्या घरासमोर नवीन भाडेकरू राहायला आले होते. घरात सगळ्यांची त्याच्याबद्दल चर्चा चालू होती. पण माझं लक्ष फक्त एका व्यक्तीकडे गेलं होतं. तो उंच, शांत आणि सतत विचारात हरवलेला. मी त्याला पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडले. कारण तो दिसतच तसा होता. त्याचं ते शरीर, ते बघून मी पूर्ण भारावून गेले. पहिल्यांदा मी त्याला गच्चीत पाहिलं. तो माझ्याकडे बघत होता. मी लगेच नजर खाली केली. पण त्या दिवसानंतर रोज काही ना काही कारणाने माझी नजर त्याच्याकडे जायची. सकाळी गच्चीत कपडे वाळत घालायला गेले तरी तो तिथे. संध्याकाळी चहा घेऊन बसले तरी तो समोर. आणि प्रत्येक वेळी तीच नजर, शांत पण आतून खूप काही बोलणारे. मी स्वतःला खूप समजावलं, हे चुकीचं आहे. तू जास्त विचार करतेस. पण मन काही ऐकत नव्हतं. एक दिवस जोराचा पाऊस सुरू झाला. मी गच्चीतले कपडे काढायला धावत गेले. पण वाऱ्यामुळे सगळे कपडे खाली पडले. मी त्रासलेली उभी होती. तेवढ्यात तो समोरून आला. एक शब्दही न बोलता त्याने कपडे उचलायला मदत केली. आपले हात एकाच वेळी एका कपड्याला लागले आणि त्या छोट्याशा स्पर्शाने माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी पटकन हात मागे घेतला. पण त्याने हलकंसं हसत विचारलं, इतकी घाबरतेस का माझ्यापासून? मी काही बोलले नाही, कारण उत्तर माझ्याकडे नव्हतं. तो माझ्याकडे काही सेकंद बघत राहिला. मग म्हणाला, तुझ्या डोळ्यात जे दिसतं ते तुझ्या शब्दात नाही दिसत. त्या वाक्याने माझा श्वास अडकला. मी काहीच न बोलता तिथून निघून आले. पण त्या दिवसानंतर सगळं बदललं. आता त्याची वाट बघणं माझी सवय झाली होती. तो दिसला नाही की बेचैन वाटायची. एक दिवस रात्री घरात कोणी नव्हतं. आई बाबा गावाला गेले होते. मी एकटीच होते. बाहेर जोराचा पाऊस, वीज गेलेली, पूर्ण घर अंधारात. माझ्या मनात भीती होती. तेवढ्या दरवाजावर टकटक झाली. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी हळूच दरवाजा उघडला आणि तो समोर उभा होता. त्याच्या हातात मेणबत्ती. तो शांतपणे म्हणाला, तू एकटी आहेस म्हणून आलो. त्या क्षणी मला काय बोलावं कळेना. मी बाजूलाच आले. तो आत आला. घरात शांतता होती. फक्त पावसाचा आवाज आणि आमचे श्वास. तो मेणबत्ती टेबलावर ठेवून माझ्याकडे वळला. त्या मंद प्रकाशात त्याची नजर अजूनच खोल वाटत होती. मी नजर टाळायचा प्रयत्न करत होते, पण जमलं नाही. तो हळूहळू माझ्याजवळ आला. आता आपल्यामध्ये खूप कमी अंतर उरलं होतं. माझा श्वास अडकला. तो हलक्या आवाजात म्हणाला, तुला पण जाणवतंय ना? मी काही बोलू शकले नाही, कारण त्या क्षणी माझं मन पूर्णपणे त्याच्याकडे ओढलं गेलं होतं. तो माझ्या अगदी जवळ उभा होता. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा अजूनच वेगळा दिसत होता. बाहेर पावसाचा आवाज, घरात शांतता आणि त्या शांततेत माझं जोरात धडधडणारं मन. मी मागे सरकायचा प्रयत्न केला, पण माझ्या मागे भिंत होती. तो काही सेकंद काही बोलला नाही, फक्त माझ्याकडे बघत राहिला. त्या नजरेत इतकी ओढ होती की माझी नजर खाली गेली. तो हलक्या आवाजात म्हणाला, तू माझ्यापासून का पळतेस? मी थरथरत्या आवाजात म्हणाले, मी पळत नाही. तो हलकंसं हसला आणि म्हणाला, मग माझ्याकडे बघताना तुझा श्वास इतका का वाढतो? त्या प्रश्नाने माझं मन पूर्णपणे हललं, कारण तो जे बोलत होता ते खरं होतं. मी त्याच्याकडे बघितलं आणि पहिल्यांदाच मला जाणवलं, मी स्वतःला खूप दिवसापासून खोटं सांगत होते. तो अजून थोडा जवळ आला. आता त्याचा श्वास मला जाणवत होता. माझे हात थरथरत होते. तो हळू आवाजात म्हणाला, मी खूप दिवसापासून स्वतःला थांबवत होतो. मी काही बोलले नाही, कारण माझ्याही मनात तेच चालू होतं. तो हलकासा माझ्या हातात हात देतो. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारे आले. पण यावेळी मी हात मागे घेतला नाही, कारण त्या स्पर्शात जबरदस्ती नव्हती, एक वेगळीच ओढ होती. मी डोळे बंद केले आणि काही सेकंद फक्त शांतता होती. त्या शांततेत आपले श्वास एकमेकांत मिसळल्यासारखे वाटत होते. तो हळू आवाजात म्हणाला, तुला माहिती आहे ना, हे सगळं आपल्याला बदलून टाकणार आहे. मी डोळे उघडले आणि हलक्या आवाजात विचारलं, आणि तुला भीती वाटत नाही? तो माझ्याकडे बघत म्हणाला, वाटते, पण तुला गमावण्यापेक्षा कमी.
त्या एका वाक्याने माझं मन पूर्णपणे त्याच्याकडे झुकलं. मी पहिल्यांदाच त्याचा हात घट्ट पकडला. तो काही सेकंद माझ्याकडे बघत राहिला आणि मग हलकंसं हसला. त्या हसण्यात समाधान होतं, जणू त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. बाहेर पाऊस अजून वाढत होता. वीज अजून आलेली नव्हती आणि त्या अंधारात आम्ही दोघं एकमेकांच्या खूप जवळ बसलो होतो. गप्पा चालू होत्या, पण शब्दांपेक्षा जास्त सगळं नजरेतूनच बोललं जात होतं. तो माझ्याकडे केसांकडे बघत म्हणाला, "तुला माहिती आहे, पहिल्यांदा गच्चीत पाहिलं तेव्हाच काहीतरी वेगळं वाटत होतं." मी हलकंसं हसले आणि म्हणाले, "मलाही." तो थोडा आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला. मी नजर खाली करत म्हणाले, "म्हणूनच मी तुझ्यापासून दूर राहायचा प्रयत्न करत होते." तो हळू आवाजात म्हणाला, "आणि आता?" मी त्याच्याकडे बघितलं. काही सेकंद काही बोलले नाही. मग हलक्या आवाजात म्हणाले, "आता जमणार नाही." त्या उत्तरानंतर काही सेकंद शांतता पसरली, पण ती ऑकवर्ड नव्हती, ती जवळीक होती. तो हळूहळू माझ्या जवळ सरकला आणि त्या क्षणी माझं मन पूर्णपणे शांत झालं. कारण पहिल्यांदाच मला असं वाटत होतं, मी जिथे आहे, ज्याच्यासोबत आहे, तेच खरं आहे. पण त्याचवेळी मनात एक भीती होती. कारण काही भावना जितक्या सुंदर असतात, तितक्याच धोकादायकही. आणि मला जाणवत होतं, ही कथा आता फक्त सुरुवात नाही राहिली, ती हळूहळू आमच्या दोघांच्या आयुष्याचा भाग बनत चालली होती. त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्ण बदलत होतं. आता दिवसाची सुरुवात त्याच्या विचाराने व्हायची आणि रात्री झोपण्याआधी शेवटची आठवणही त्याचीच असायची. आम्ही दोघं आधीसारखे फक्त समोरासमोर राहणारे शेजारी उरलो नव्हतो. आमच्यामध्ये आता एक गुपित होतं. एक अशी ओढ होती जी शब्दांपेक्षा जास्त नजरेत दिसायची. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गच्चीत आले. तो आधीपासून तिथे उभा होता. हातात चहाचा कप आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू. मी त्याच्याकडे बघितलं आणि नकळत माझ्या चेहऱ्यावरही हसू आलं. तो हलक्या आवाजात म्हणाला, "काल झोप लागली?" मी हलकंसं डोकं हलवलं. "नाही." तो हसला आणि म्हणाला, "मलाही नाही." त्या छोट्याशा उत्तराने माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. आता प्रत्येक छोटा क्षण खास वाटायला लागला होता. कधी तो अचानक खाली भेटायचा, कधी बाजारात, कधी गच्चीत, पण प्रत्येक वेळी त्याची नजर माझ्यावर थांबलेली असायची आणि मला ते आवडायला लागलं होतं. एक दिवस संध्याकाळी मी घराच्या बाहेर उभी होते. आकाशात ढग होते. थंड वारा वाहत होता. तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि काही सेकंद शांत उभा राहिला. मग हलक्या आवाजात म्हणाला, "तुला माहिती आहे?" मी स्वतःला खूप समजावलं. मी त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला, "पण तुझ्यापासून दूर राहणं जमत नाही." त्या वाक्याने माझं मन पूर्णपणे त्याच्याकडे झुकलं. मी हलक्या आवाजात विचारलं, "मग आता?" तो काही सेकंद माझ्याकडे बघत राहिला. मग म्हणाला, "आता जे वाटतंय ते लपवायचं नाही." त्या क्षणी माझ्या मनातली भीती थोडी कमी झाली. कारण पहिल्यांदाच मला असं वाटलं, मी एकटी नाही आहे. तोही तितकंच फील करतोय. त्या दिवसानंतर आम्ही जास्त वेळ एकत्र घालवायला लागलो. रात्री उशिरापर्यंत गच्चीत बसून गप्पा, एकमेकांच्या आयुष्याबद्दल बोलणं, स्वप्न, भीती आणि त्या सगळ्यात नकळत वाढणारी जवळीक. एक दिवस जोराचा पाऊस सुरू झाला. आम्ही दोघं गच्चीत उभे होतो. पावसाचे थेंब अंगावर पडत होते. मी आत जाणार इतक्यात त्याने हलकासा माझा हात धरला. माझा श्वास अडकला. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत यावेळी भीती नव्हती, फक्त भावना होत्या. तो हळू आवाजात म्हणाले, "आता आपण दूर जाणार आहोत." मी काही सेकंद त्याच्याकडे बघत राहिले. मग हलक्या आवाजात म्हणाले, "नाही." त्या एका शब्दाने जणू सगळं बदललं. तो माझ्या अजून जवळ आला आणि त्या क्षणी बाहेरचा पाऊस, थंड वारा सगळं थांबल्यासारखं वाटत होतं. फक्त आम्ही दोघं आणि आमच्यामधली ती ओढ. मी डोळे बंद केले, कारण आता मला स्वतःला थांबवायचं नव्हतं. काही क्षणानंतर आम्ही दोघं शांतपणे गच्चीत बसलो. तो माझा हात हातात घेऊन बसला होता आणि त्या शांततेतच खूप काही होतं. मी हळू आवाजात विचारलं, "जर हे सगळं चुकीचं ठरलं तर?" तो माझ्याकडे बघत म्हणाला, "काही भावना चुकीच्या नसतात, त्या फक्त खऱ्या असतात." त्या वाक्याने माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. कारण पहिल्यांदाच कोणीतरी मला इतकं समजून घेत होतं. त्या रात्रीनंतर आमचं नातं बदललं. आता फक्त आम्ही दोघं एकमेकांकडे पाहणारे 2 लोक नव्हतो. आम्ही एकमेकांची सवय झालो होतो. आणि कधी-कधी एक छोटी नजर, एक हलका स्पर्श आणि काही न बोलता समजून घेणारी व्यक्ती, हेच खरं प्रेम असतं.